श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या व्हिडिओमध्ये. ते आज मी तुम्हाला पुरी भाजीची रेसिपी देणार आहे. आलूची भाजी मसाल्याची आणि पुऱ्याची रेसिपी देणार आहे. मी कशा पद्धतीनं करते ते सांगणार आहे. हा व्हिडिओ जुना आहे, काही दिवसापूर्वीच आहे, पण मला टाईम नाही भेटला व्हॉइसओव्हर द्यायला आणि अपलोड करायला. 2-3 दिवसांनी व्हिडिओ येत आहे. अपलोड करणं देखील झालं नव्हतं माझ्याकडून. इथे मी पीठ घेतलं होतं 2 वाट्या आणि 1 वाटी रवा घेणार होती. मी आधी पण टाकला होता रवा थोडा, पण व्हिडिओ स्टार्ट केल्यानंतर तुम्हाला दाखवण्यासाठी थोडा रवा टाकून घेतला होता. मी 2 डबे घेतले होते पीठ. मग नंतर कांदा खोबरं भाजून घेतलं मी गॅसवर, कारण गॅसवर भाजलं ना थोडी चव चांगली येते, म्हणजे बरी येते. मी एखाद्या वेळेस भाजून घेते तसा. मग मी मिक्सरमधून काढायला घेतलं होतं ते. मी चटणी मीठ त्यातच टाकते, कारण की चांगलं लागते, म्हणजे मिक्स होते पूर्णपणे. तेलात मी जास्त होऊ द्यायची गरज नाही, तुम्हाला पुढे दाखवेलच. तर मिक्सरमधून काढून घेतलं मी. पातेल्यात तेल टाकलं. तुम्ही यात खडे मसाले पण टाकू शकता. मी खडे मसाले नाही टाकले, फक्त तेजपान टाकलं आहे, जिरं मोहरी आणि तेजपान टाकलं आहे मी. आणि मसाला छानपैकी होऊ दिला 2-3 मिनटं तेलामध्ये छान. मग नंतर मी आलू टाकले, जे उकडून घेतले होते ते असे 2 मिनटं होऊ दिले. नंतर पाणी टाकलं, लास्टला कसुरी मेथी टाकली आणि बंद केलं. मी म्हणतात बासुंदी देखील करत होते. मी बासुंदीची रेसिपी नेक्स्ट टाईम देईल. माझ्याकडून शूट करणं झालं नव्हतं, स्वामींनी देखील परेशान करत होते. त्यामुळे पीठ हे एकदम निब्बर चुरून घ्यायचं, असं नरम चुरून घ्यायचं नाही, निब्बर चुरायचं एकदम. आणि ते रवा टाकला ना, तर रव्यामुळे ना खूप छान पुरी होते, अशी फुगते पण. तुम्ही आता बघू शकता, पुढे असं छानपैकी लाटून घेतले. पुऱ्या वगैरे मी फास्ट केल्या एकदम. मी तुम्हाला 2-3च पुऱ्या तळून दाखवलेल्या आहेत. बघू शकता किती छान फुगलेली आहे पुरी. सगळ्या पुऱ्या फुगलेल्या आहेत, पण त्या स्वामींच्या पप्पाला थोड्या 1-2 कडक करायचे होते मला, तर मी कडक केल्या काही पुऱ्या. आणि बाकीच्या सगळ्या फुगल्या एक नंबर. तुम्ही बघू शकता किती छान अशा पुऱ्या झालेल्या आहेत. तुम्ही याची रेसिपीनं नक्की ट्राय करा पुऱ्यांची. पुऱ्या कधी फुगत नाही. काही जण सोडा देखील वापरतात फुगण्यासाठी, पण सोडा टाकायची काही गरज नाही. या पद्धतीनं केलं ना तर खूप छान होते. तर बाय बाय, भेटूत अशाच एका व्हिडिओमध्ये. बाय.